बाबांनी सकाळी घातलेल्या गोंधळामुळे ना माझी ऑफिसला जायची इच्छाच गेली. आणि आता घरून काम करावं म्हटलं तर इतकं काम आलंय ना की काही सुधरतच नाहीये मला. हो ना यार, माझाही मूड गेलाय सगळा. अरे सगळे लोक आपल्याला कधीच हॅपी नाही राहू देणार का? बघते. गॅरी, काय झालं? ये राधिका ये 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 आओ या या तुम्ही पण या. तुम्ही सगळे आत्ता इथे? ते का होते सांगतील ना, सांगा. बाबा काय ते लवकर बोला, माझ्याकडे वेळ नाही, खूप काम आहेत मला. तुझी कामं गेली खड्ड्यात. इथं काय हवा पाण्याच्या गोष्टी करायला आलो नाही आम्ही. तुझ्या मागाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलो. हे आहेत ऍडव्होकेट देशमुख साहेब, हे सांगतील तुला. सांगा याला. वकील? हा, तुम्ही वकिलांना घेऊन का आलाय माझ्या घरी? तुझी मिजाज काढायला. हे फार मोठे वकील आहेत आणि अशा तुझ्यासारख्या 56 केसेस त्यांनी सांभाळल्या आहेत आणि जिंकले देखील. कळलं ना? वकील साहेब बोला याच्याशी. सांगा याला हा कोणत्या खड्ड्यात चाललाय ते. मिस्टर गुरुनाथ, मला एक सांगा, तुमच्या बायकोकडं तुम्ही कुठल्या हक्कानं डिवोर्स मागताय? कुठल्या हक्कानं म्हणजे? नवरा आहे मी तिचा. हा, ते मान्य आहे मला, पण डिवोर्स तर तुमच्या बायकोनी तुम्हाला मागायला पाहिजे. कारण चूक त्या नाही, तुम्ही करत आहात. तुम्ही अनैतिक वागतायत. एक मिनिट हा. हे तुम्ही नैतिक अनैतिक वगैरे मला शिकू नका, कळलं ना? सॉरी टू से मिस्टर गुरुनाथ, पण तुम्ही इथं ज्या बाईसोबत राहताय ना, ती बाई तुमची लग्नाची बायको नाहीये. एक्सक्यूज मी, काय म्हणते? हे गप्पे. खबरदार मदत बोलली तर. आमच्यामध्ये बोलण्याचा तुला अधिकार नाही. हे गुरु समजाविला, नाही तर आत्ताच्या आता घरातून घालून दिलीला. आओ शनाय तू जरा गप्प राहा प्लीज. तू काय आवाज बोलतो? अरे हा माझा पोरगा, तू माझा दोस्त, कान उपटायचे. हे बघा भाऊसाहेब, मला जर ह्याच्याशी कायद्यानेच बोलू द्या. बोला, कायद्यानं बोला. कायद्याचं बोलणं तरी याला कळतं की नाही? हे बघा मिस्टर गुरुनाथ, लग्नाची बायको असताना दुसऱ्या बाईसोबत अनैतिकपणे राहणं हा कायद्यानं गुन्हा आहे, माहिती आहे? अशा परिस्थितीत तुमची बायको तुमच्यावर हक्कानं केस दाखल करू शकते. आणि तुम्ही जे काय करताय ना, त्याच्यामुळे तुमच्या बायकोचं मानसिक शोषण होत आहे. अँड दिस इज पनिशेबल ऍक्ट. एक मिनिट हा. हे असलं काही मी मानत नाही काही. अरे न म्हणायला ही श्रद्धा की अंधश्रद्धा आहे? हा, कायदा तुम्हाला मानायला लावणार. हे पेपर्स घ्या, बघा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.